श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. दुर्गाष्टमी, महाअष्टमी. शारदीय नवरात्रीची महाअष्टमी सोमवारी म्हणजेच 3 ऑक्टोबर रोजी आपण साजरी करणार आहोत. अष्टमीला देवीची विशेष कृपा जर प्राप्त करायची असेल तर काही उपाय आहेत, काही सेवा आहेत, त्या आपण या दिवशी केल्या पाहिजेत. त्यामुळे देवीचा आशीर्वाद तर मिळेलच, पण आयुष्यात कधीच कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही. तर अष्टमीच्या दिवशी कोणते साधे सोपे उपाय करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. शारदीय नवरात्रीच्या अष्टमीला दुर्गाष्टमी किंवा महाअष्टमी असं देखील म्हणतात. या दिवशी आपण महागौरीची पूजा करतो. या दिवशी आपण दुर्गा मातेचं सर्वात शांत स्वरूप महागौरीची पूजा आपण करतो. देवीचे हे रूप प्रत्येक भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करते, त्याला सर्व त्रासांपासून मुक्ती देते. भागवत पुराणानुसार एखाद्याला महागौरी देवीची जर विशेष कृपा प्राप्त करायची असेल तर काही उपाय आहेत, काही सेवा आहेत ज्या त्याने केल्या पाहिजेत. चला तर जाणून घेऊया त्या सेवांबद्दल. पहिला उपाय आहे की अष्टमीच्या दिवशी दुर्गा देवीला आपण सौभाग्याचं वाण अर्पण करावे आणि नंतर या वस्तू आपण एखाद्या सौवासणीला म्हणजे सौभाग्यवती स्त्रीला द्यायच्या. असं मानलं जातं की जो कोणी नवरात्रीच्या अष्टमी तारखेला देवीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण करेल, तिच्या घरात सुख आणि समृद्धी येईल, तिला अखंड सौभाग्याचं वरदान मिळेल. दुसरा महत्त्वाचा उपाय अष्टमीच्या दिवशी आपण करायचा आहे की नवरात्रीच्या अष्टमीच्या रात्री अशोक वृक्षाची 9 पाने एका कलशात ठेवून ब्राह्मी, माहेश्वरी, कौमरी, वैष्णवी, वाराही, नरसिंही, इंद्राणी आणि चामुंडा या देवीचं आवाहन करावं. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा 99 मंत्राचा 108 वेळा जप करावा. यानंतर रात्री 12 वाजता घराच्या मुख्य दरवाजावर गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि कलशातलं पाणी संपूर्ण घरात शिंपडा. हा उपाय तुम्हाला सर्व कामांमध्ये यश देईल. हा उपाय केल्यानं तुमची अडलेली सर्व कामे सिद्ध होतील. आर्थिक परिस्थिती जर सुधरत नसेल, नोकरी व्यवसायात जर यश मिळत नसेल तर त्यांनी हा तिसरा उपाय नक्की करा. सर्व प्रयत्न करून आपल्याला जर व्यवसायात किंवा नोकरीत प्रगती होत नसेल तर अष्टमीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करून लाल रंगाचे कपडे घालायचे. त्यानंतर लाल रंगाच्या चुनरीमध्ये नाणी आणि बत्ताशी घेऊन मातेला अर्पण करायचं. यामुळं आपल्या कामातील सर्व अडथळे दूर होतात आणि आपल्याला यश मिळेल. आपल्यावर येणारं प्रत्येक संकट दूर करणारा चौथा एक उपाय आहे जो आपण नक्की करा. दुर्गाष्टमीच्या दिवशी 11 पिंपळाच्या पानावर तूप आणि सिंदूर मिसळून रामाचं नाव लिहावं आणि नंतर हनुमानजींना ही पानं अर्पण करायची. स्वतः संकटमोचन हनुमानजी आपले प्रत्येक संकटांपासून रक्षण करेल. मग ते आर्थिक संकट असो, आपत्कालीन संकट असो, कुठल्याही संकटात आपले हनुमानजी स्वतः येऊन रक्षण करतील. तर दुर्गाष्टमीच्या दिवशी यातील एक तरी उपाय आपण नक्की करावा. ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. अंबाबाईचा उदो उदो कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आई राजा उदो उदो.